हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गप्प बस. आई सांगत होती की साखरपुड्याची तारीख काढायची आहे पंडितांकडून, तर शॉपिंग तर करावीच लागणार ना. मीशा जान्हवीला म्हणाली. पण मी तर इथे नसणारच ना ग. जान्हवी उत्तरली. हो ना, मग मी शॉपिंग कशी करू? मी तर आजवर कधीच तुझ्याशिवाय शॉपिंग केली नाही. मीशा थोडी उदासपणे म्हणाली. मीशा आणि जान्हवी या दोघी नेहमी एकत्र शॉपिंग करत असत, काहीही विकत घ्यायचं असलं तरीही. जान्हवी थोडा विचार करून म्हणाली. असं कर ना, तू शहरात येऊन शॉपिंग का नाही करतेस? शहरात जाऊन? मीशा थोडी आश्चर्यचकित होत विचारते. हो, शहरात. तिथे जास्त व्हरायटी मिळेल आणि आपण भेटूही शकतो. आयडिया कशी वाटते? जान्हवीने सुचवलं. ते तर खरे, पण शहरात कसं जायचं? मीशा म्हणाली. तू कार्तिकला सांग ना, तो तुला शहरात घेऊन जाईल. मग आपण दोघी मिळून तुझ्या साखरपुड्याची सगळी शॉपिंग करू. जान्हवीने मीशाला सांगितलं. कार्तिक तयार होईल का? मीशा विचारमग्न झाली आणि तिला विचारलं. होईल, नक्की होईल, जान्हवी आत्मविश्वासाने म्हणाली. दोघी आईस्क्रीम घेऊन खात खात घरी परतल्या आणि त्याचनंतर त्यावेळी राजवीर हॉस्पिटलच्या खाटेवर बसलेला होता. अचानक दरवाजावर टकटक झाली. 2-3 पोलीस अधिकारी आणि एक अंगरक्षक आत आले. मिस्टर राजवीर, आता तुम्ही ठीक आहात? ठीक आहात का? एक पोलीस अधिकारी विचारतो. हो, राजवीर नेहमीप्रमाणेच थोडक्यात उत्तर देतो. आणि त्यानंतर आम्हाला तुमच्याशी थोडी चौकशी करायची आहे. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर, अधिकारी विचारतो. हो, विचारा, राजवीर शांतपणे म्हणतो. तुमच्यावर इतका मोठा हल्ला झाला आहे. आमची तपास सुरू आहे, पण आम्हाला विचारायचं आहे. तुम्हाला कुणावर काही संशय आहे का? अधिकारी विचारतो. हल्ला? कसला हल्ला? कोण म्हणालं तुम्हाला की माझ्यावर हल्ला झालाय? राजवीर ताबडतोब म्हणाला. जणू त्याला काहीच आठवत नव्हतं. आणि त्यानंतर, काय म्हणताय तुम्ही मिस्टर राजवीर? कदाचित तुम्हाला आठवत नसेल. काही हरकत नाही, आम्ही उद्या पुन्हा येतो. तुम्ही विश्रांती घ्या, अधिकारी म्हणाला आणि बाहेर जायला निघाला. तेव्हाच राजवीर म्हणाला. नाही ऑफिसर, मला सगळं आठवतंय. तो काही हल्ला नव्हता, तो फक्त एक अपघात होता. मला कोणतीही तक्रार द्यायची नाही. काय म्हणताय तुम्ही मिस्टर राजवीर? अधिकारी चकित होत विचारतो. आणि त्यानंतर, हो, मला कोणतीही तक्रार नोंदवायची नाही आहे. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालू नका, राजवीर पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला. जसं तुम्ही म्हणालात मिस्टर राजवीर, असं म्हणत तो पोलीस अधिकारी तिथून निघून जातो. आणि त्यानंतर पोलीस गेल्यानंतर तिथे उभा असलेला राजवीरचा मुख्य अंगरक्षक चिंतेने म्हणाला. सर, तुम्ही हे काय केलं? सगळ्यांना ठाऊक आहे की हा अपघात नव्हता. ही तर तुम्हाला संपवण्याची साजिश होती. राजवीरचा चेहरा निर्विकार होता. तो थंड आवाजात म्हणाला. तू जाऊ शकतोस. आणि त्यानंतर, जी सर, अंगरक्षक नम्रपणे म्हणाला आणि बाहेर निघून गेला. राजवीरला अगदी नीट माहिती होतं. तो अपघात नव्हता, तो एक नियोजित हल्ला होता. तरीही त्याने तक्रार मागे घेतली होती. याआधी सुद्धा त्याच्यावर असे अनेक मोठे हल्ले झाले होते, पण त्याने कधीच कोणत्याही घटनेवर काहीही कारवाई केली नव्हती. कोणीच जाणत नव्हतं तो असं का करत होता. दरम्यान जान्हवी शॉपिंग करून घरी परतली होती. ती खूप उत्साहित होती.
ती आपल्या आईला खरेदी केलेल्या खूप वस्तू दाखवत होती. आणि त्यानंतर आशाबाई आपल्या मुलीला एवढं आनंदात पाहून खुश होत्या, पण मनाच्या एका कोपऱ्यात त्यांना हलकीशी भीती वाटत होती. एवढ्या दूर, तेही अपरिचित शहरात, एकटी मुलगी. अशा अनेक विचारांनी त्यांचं मन व्यापलं होतं. जान्हवी दुसऱ्या दिवशी शहरात जाण्याची तयारी म्हणून सामान बांधायला लागली. आशाबाईंनी पूर्ण दिवस घालवून तिच्यासाठी खूप काही बनवलं होतं. त्या सगळ्या वस्तू त्यांनी तिला देत म्हणाल्या, "हे पण घे, तिथे उपयोगी पडेल." जान्हवी हसत म्हणाली, "अगं आई, एवढं सगळं का केलंस? मी जंगलात नाही, शहरात चालले आहे. तिथे सगळं मिळतं." आशाबाई थोड्या भावूक आणि थोड्या रागावलेल्या स्वरात म्हणाल्या, "मिळतं बाई, पण आईच्या हातचं मिळत नाही." आणि त्यानंतर जान्हवीने त्यांच्या गळ्यात हात घालत प्रेमाने म्हणाली, "ठीक आहे बाबा, ठेवून घेते सगळं. तुम्ही फक्त नाराज होऊ नका." त्या रात्री उशिरापर्यंत सामान बांधून झाल्यावर जान्हवी आईसोबत झोपली. तिचा भाऊ रोहित मात्र तिच्या पलंगावर गाढ झोपला होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता. अर्जुन उशिरापर्यंत झोपला होता. गेली 2 दिवस तो खूप व्याकुळ होता, पण आता त्याने ठरवलं होतं, तो मीशाबद्दल अजिबात विचार करणार नाही. अर्जुन उठला आणि घड्याळाकडे पाहत म्हणाला, 10 वाजलेत. तो अंग ताणत उठला आणि वॉशरूममध्ये गेला. तयार होऊन खाली आला तर त्याने पाहिलं त्याची आई फोनवर बोलत होती. त्याला खूप भूक लागली होती. तो काहीतरी खायला मागणार इतक्यात आई म्हणाली, "ठीक आहे बाळा, मिशा, मग लवकर भेटूया." वीणाबाई फोनवर बोलत होत्या. हे ऐकताच अर्जुन एकदम सावध होऊन बसतो. आईचा फोन संपताच तो थोडा कुतूहलाने विचारतो, "आई, कोणाशी बोलत होती तुम्ही?" "सगाईची तारीख ठरली आहे, तेच सांगायला मिशाच्या घरी फोन केला होता." वीणा म्हणते. "मिशा म्हणजे मिशाशी बोललात?" अर्जुन थोडा उत्साहित होऊन विचारतो. "हो, बोलले ना," वीणा उत्तर देते. "असं का?" अर्जुन थोडा निराश होऊन म्हणतो. "चल, मी जेवण वाढते, ये आणि जेवून घे." वीणा स्वयंपाकघराकडे वळते. अर्जुन स्वतःशीच पुटपुटतो, "माझ्या वेळेला मिशा कधीच फोन उचलत नाही." आणि आणि तो डायनिंग टेबलकडे चालतो. "सगाईसाठी खरेदी पण करायची आहे. कुठून सुरू करू तेच विचारते." वीणा थोडी चिंतेने म्हणते. "कढीवाल्याकडून करून घ्या ना," अर्जुन सहजपणे म्हणतो. "पण आधी मिशालाही विचारावं लागेल. ती कधी मोकळी आहे. माझ्यासोबत कधी जाऊ शकते ते." वीणा विचार करत म्हणते. "मिशा?" अर्जुन पुन्हा थोडा आश्चर्याने विचारतो. "हो, तिच्या सगाईचे कपडे तिच्या आवडीनेच असायला हवेत ना." वीणा अर्जुनला हसत उत्तर देते. हे ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद चमकतो. मिशाला भेटता येईल एवढाच विचार त्याच्या मनात फिरू लागतो. तो इतका उत्साही होतो की काल रात्री काय ठरवलं होतं हेही त्याला आठवत नाही. मिशाबद्दल काही विचार न करण्याचं ठरवलं होतं, पण आता ते सर्व वचनं तो विसरून गेला होता. दुसऱ्या बाजूला मिशा सकाळपासून
कधी जान्हवीच्या घरी तर कधी स्वतःच्या घरात इकडे तिकडे फिरत होती. ती सकाळी लवकरच जान्हवीच्या घरी गेली. कधी काही वस्तू घ्यायला तर कधी काही द्यायला. 2-3 वेळा ती परत स्वतःच्या घरीही आली होती. जेव्हा वीणाबाईंचा फोन आला तेव्हाही ती घरात काहीतरी घ्यायला आलेली होती. आज तिचं संपूर्ण लक्ष इकडे तिकडे फिरण्यातच गेलं होतं. जान्हवी मात्र आज खूप भावनिक झाली होती. सकाळपासूनच ती अनेकदा रडली होती. मीशा तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण ती स्वतःही खूप उदास होती. दोघी अतिशय जिवलग मैत्रिणी होत्या. कुठेही जायचं असो तर दोघी नेहमी एकत्रच असायच्या. पण आज त्या वेगळ्या होणार होत्या. संपूर्ण गावाला कळलं होतं की जान्हवी शहरात जाणार आहे. सगळेजण तिच्या शुभेच्छा द्यायला येत होते. जान्हवी अतिशय चांगल्या स्वभावाची होती. ती सगळ्यांशी गोड वागायची, बोलायची, मदत करायची. त्यामुळे सगळेच तिच्यावर प्रेम करायचे. तयारी झाली का रे? सुनीताबाई घरात येत विचारतात. आणि त्यानंतर हो झाली, जान्हवी हसत उत्तर देते. सुनीताबाई तिला लाडू देत म्हणतात, हे कार्तिकला दे, माझ्या हातचे लाडू खायचं म्हणून तो खूप हट्ट करत होता. हो म्हणत जान्हवीने लाडू घेतले. आम्ही जान्हवीला स्टेशनवर सोडायला चाललो आहोत. मी मीशालाही सोबत घेऊन जाऊ का? आशाबाईंनी सुनीताताईंना विचारलं. आणि त्यानंतर हो दीदी, नक्की घेऊन जा, यात विचारायचं काय आहे? सुनीताबाईंनी हसत उत्तर दिलं. आणि त्यानंतर जाण्यापूर्वी सुनीताबाईंनी जान्हवीला काही शगुनाचे पैसे दिले. हे घे बाळा, प्रवासात काही खायला घे. आशाबाई लगेच म्हणाल्या, अगं सुनीता, हे काय करत आहेस? त्यावर सुनीताबाई म्हणाल्या, दीदी, शगुन आहे हा, असं म्हणत तिने पैसे जान्हवीच्या हातात ठेवले. संपूर्ण वेळ असाच गप्पा आणि हसण्यात निघून गेला. 3 वाजायला आले तसेच जान्हवी, मीशा आणि आशाबाई तनूच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. सुनीताबाईही त्यांच्यासोबत घराबाहेर पडल्या, पण मध्येच वळून आपल्या घरी गेल्या. दरम्यान राजवीरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. राजवीरची तब्येत आता बरी होती. मिस्टर राजवीर, तुमच्या डोक्यावर खोल जखम आहे. तुम्हाला काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. या औषधांचा कोर्स मी लिहून दिला आहे, वेळेवर घ्या, डॉक्टर म्हणाले. आणि त्यानंतर हो डॉक्टर, राजवीरने नम्रपणे उत्तर दिलं. काही अर्जंट झालं तर मला कॉल करा, मी लगेच येतो, असं सांगून डॉक्टर गेले. राजवीर आपल्या गाडीत बसून घरी परतला. आज त्याच्या घरात सुरक्षा आणखी वाढवण्यात आली होती. रविवार असल्याने ऑफिसलाही सुट्टी होती. तो घरी पोहोचल्यावर थेट आपल्या खोलीत गेला. आज घरात बरेच लोक कामावर होते. कूक, केअरटेकर आणि इतर काही नोकर मंडळी. त्यावेळी जान्हवी, मीशा आणि आशाबाई स्टेशनकडे जाण्याच्या तयारीत होत्या. राहू द्या नाही, स्टेशन फार लांब आहे, तुम्ही थकून जाल, जान्हवी आईला समजावत होती. नाही, मी कितीदा सांगू तुला, ट्रेनपर्यंत तरी सोडायला जाईनच, आशाबाई हट्टाने म्हणाल्या. पण आई, बसपर्यंत चालतच जावं लागेल, मगच पुढे ट्रेन मिळेल, जान्हवीने शांतपणे समजावलं. अगं, मला माहिती आहे ना, जणू मी कधी बस घेतली नाहीये. आशाबाई थोड्या
चिडून म्हणाल्या, तुम्हालाच परत यायचं आहे ना? अंधार पडेल येताना, माझं ऐका ना एकदा. जान्हवी पुन्हा म्हणाली, अगं मी एकटी नाहीये ना, मीशा आहे माझ्या सोबत. तू आमची काळजी करू नकोस. आम्ही व्यवस्थित परत येऊ. आशाबाईंनी तिला दिलासा दिला. हो जान्हवी, मी आहे ना सोबत. चाचीजींचं मी नीट लक्ष ठेवेन. तू काळजी करू नकोस, मीशा म्हणाली. बरं, जसं तुम्हाला वाटतं तसं करा. इथे माझं ऐकणार तरी कोण आहे? जान्हवी थोडी चिडून म्हणाली. त्या तनूच्या घरी पोहोचल्या. तिला तिथूनच सोबत घ्यायचं होतं. दी दी, जान्हवीने आवाज दिला. तनू बाहेर आली. तिची आई, वडील आणि बहीण सगळे तिच्या सोबत होते. तनूची आई रडत होती आणि मुलीला जाऊ नकोस असं सांगत होती. हे पाहून आशाबाईंचेही डोळे पाणावले. तनूच्या आईने तिला मिठी मारून निरोप दिला आणि लवकरच भेटायला ये ग, तुला आमची काही आठवणच येत नाही म्हणत तनूची आई अश्रू ढाळत बोलली. मातेचा निरोप घेऊन तनूने डोळे पुसले आणि जान्हवीला म्हणाली, चल जाऊया आता. तनूच्या जवळ थोडंसं सामान होतं. ती फक्त 2-3 दिवसांसाठीच गावाला आली होती. तिच्या आईने घरचं थोडंफार खाण्याचं सामान डब्यात भरून दिलं होतं. पण जान्हवीकडे मात्र बरंच सामान होतं. जरी तिनं बहुतेक स्वतःच उचललं होतं, तरी थोडं सामान मीशा आणि आशाबाईंकडेही होतं. जर वेळेवर माझ्याशी भेटायला आलीस तर खबरदार, आशाबाईंनी थोड्या रागाने जान्हवीला सांगितलं. तुम्ही काळजी करू नका, मी वेळेवर भेटायला येत राहीन. जान्हवी आईचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली. जर आली नाहीस ना, तर तुला परत बोलावून घे, समजलं का? आशाजी पुन्हा रागाने म्हणाल्या. हो बाई, जसं तुम्ही म्हणाल. आधी जाऊ तर दे ना, गेले तरच परत येईन ना. जान्हवी पुन्हा एकदा आईचा राग उतरवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, पण माझं बोलणं लक्षात ठेव, आशाजी पुन्हा तिला इशारा देत म्हणाल्या. हो देवी, नक्कीच, जान्हवी हात जोडत म्हणाली. तोपर्यंत सगळे बसस्टँडवर पोहोचले होते. थोडा वेळ थांबल्यानंतर बस आली. सगळेजण बसमध्ये चढले. बस थांबताच ते सगळे उतरले आणि स्टेशनकडे चालू लागले. स्टेशन दूर नव्हतं, त्यामुळे ते पायीच गेले. तुम्ही इथेच थांबा, मी तिकीटं घेऊन येते. तनू सगळ्यांना थांबवून तिकीटं काउंटरकडे गेली. मेशा आईजवळ उभी होती. दरम्यान जान्हवी पाणी घेण्यासाठी गेली. थोड्याच वेळात जान्हवीची ट्रेन आली. तिने आपले सामान उचलले आणि आईच्या मिठीत चिरली. दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वतःची काळजी घे बाई, आशाजी ओलसर डोळ्यांनी थरथरत्या आवाजात म्हणाल्या. तुम्हीही, जान्हवी रडत म्हणाली. तिने मीशाला मिठी मारत सांगितलं, आईकडे नीट लक्ष ठेव प्लीज. अगं ते सांगायचंच का? तू निर्धास्त राहा, मी ताईजींची नीट काळजी घेईन, मीशा तिला धीर देत म्हणाली. तेवढ्यात स्टेशनवर अनाउन्समेंट झाली. तनू म्हणाली, चल जान्हवी, ट्रेन आली. जान्हवीने आई आणि मीशाला हात हलवत निरोप दिला आणि ट्रेनकडे गेली. शहरात जाण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होताच, पण घर सोडून जाण्याचं दुःख मनात दाटून आलं होतं. तिचे डोळे सतत पाणावलेले होते. ट्रेन सुटली. खिडकीतून ती आईकडे पाहत राहिली. काही क्षणांनी ट्रेन स्टेशन सोडून पुढे गेली आणि आई नजरेआड झाली. जान्हवीचा बाण सुटला आणि ती मोठ्याने रडू लागली. अगं पुरे कर जान्हवी, असं रडायचं नसतं, तनू तिला समजावत म्हणाली. थोड्याच वेळात सवय होईल, मला पण तशीच झाली होती, तुलाही होईल, तनू तिला धीर देत म्हणाली. त्या दरम्यान मीशा
आणि आशाजी घरी परत निघाल्या. अंधार पडत होता. दोघी शांत चालल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून निघणारी नमी स्पष्ट दिसत होती. कधी कधी तर अश्रू ओघळत होते. दरम्यान राजवीर आपल्या बॉडीगार्डला बोलावतो. जी सर, आपण बोलावलं होतं? बॉडीगार्ड विचारतो. या अपघातात जे लोक मरण पावलेत त्यांच्या कुटुंबियांना भेट. त्यांचा पुढचा सगळा खर्च ओबेरॉय एम्पायर उचलेल. राजवीर शांत पण ठाम आवाजात म्हणतो. ड्युटीवर असताना मृत्यू झाला आहे, त्यामुळे ती आपली जबाबदारी आहे. तो पुढे म्हणतो. जी सर, मी पाहतो. बॉडीगार्ड उत्तर देत बाहेर निघतो. राजवीर आपल्या खोलीत परततो. फोन काढून मॅनेजरला कॉल करतो. गुड आफ्टरनून सर. मॅनेजर फोन उचलताच अभिवादन करतो. मिस्टर मेहता, सेक्रेटरीच्या इंटरव्ह्यूचं काय झालं? राजवीर विचारतो. त्या दिवशी इंटरव्ह्यू रद्द झाले होते, पण पुढच्या तारखेला ढकलले आहेत, मॅनेजर सांगतो. ठीक आहे, असं म्हणून राजवीर कॉल कट करतो. तो सोफ्यावर बसतो आणि लॅपटॉप उघडतो. पण काही मिनिटांतच त्यांच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू होतात. चिडून तो लॅपटॉप बंद करतो आणि टेबलावर हात आपटतो. आधीच जखम असलेला हात आता आणखी दुखायला लागतो. जान्हवीने खिडकीला डोके टेकून बाहेर पाहायला सुरुवात केली. ती खूप उदास होती. तनूही काही बोलली नाही, कारण ती त्या वेदनेला चांगल्या प्रकारे समजत होती. सगळं हळूहळू ठीक होईल. तनूने तिच्या डोक्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं. जान्हवी पूर्ण वेळ खिडकीबाहेरच पाहत राहिली. कधी तिची डुलकी लागली हे तिलाही कळलं नाही. तनूने तिलाही उठवलं नाही. शहर आलं आणि ट्रेन स्टेशनवर थांबली. तनूने जान्हवीला उठवलं. जान्हवी, उठ, शहर आलं आहे, असं म्हणत ती तिला हलकेच जागं करत होती. जान्हवी उठली आणि बाहेर पाहू लागली. त्या दोघी आता शहरात पोहोचल्या होत्या. तिने आपलं सामान उचललं आणि ट्रेनमधून खाली उतरली. स्टेशनवर प्रचंड गर्दी होती. इतकी गर्दी पाहून जान्हवी थोडी घाबरली. मोठ्या शहरात असंच असतं. काही काळात तुला पण सवय होईल, तनूने तिच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं. जान्हवीने तनूकडे पाहिलं आणि दोघी पुढे चालू लागल्या. भूक लागली असेल ना तुला? तनूने विचारलं. जान्हवीने हळू आवाजात हो असं उत्तर दिलं. चल, काहीतरी खाऊया, असं म्हणत तनू तिला स्टेशनच्या बाहेर घेऊन गेली. बाहेर आल्यानंतर जान्हवी चारही बाजूनी बघत राहिली. मोठमोठ्या इमारती, उजळणाऱ्या लाईट्स, गाड्यांची धावपळ, ट्रॅफिक, सगळं काही तिच्यासाठी अगदी नवीन होतं. चल, इथे ये, तनूने ऑटो बोलावला आणि तिला बसायला सांगितलं. जान्हवीनं आपलं सामान उचललं आणि ऑटोमध्ये बसली. ती पूर्ण प्रवासभर बाहेरचं दृश्य पाहत राहिली आणि त्यानंतर शहराची चमक, ती झगमग तिच्यासाठी एकदम वेगळीच होती. जणू काही ती दुसऱ्याच जगात आली होती. थोड्या वेळानंतर ऑटो एका मोठ्या इमारतीसमोर थांबला. दोघींनी आपापलं सामान घेतलं आणि खाली उतरल्या. दीदी, आपण इथे का थांबलो? जान्हवीने थोड्या गोंधळलेल्या स्वरात विचारलं. आणि त्यानंतर तनूने हसत उत्तर दिलं. हीच माझी राहायची जागा आहे. आजपासून तू पण माझ्याबरोबर इथेच राहशील. खरंच? जान्हवी आश्चर्यचकित होत म्हणाली. तिच्या डोळ्यात एकाच वेळी भीती, कुतूहल आणि थोडीशी आशा चमकली. हो, इथेच, तनू हसत म्हणाली. दोघी पुढे निघाल्या. बिल्डिंगचा गेट पार करून त्या कॉरिडॉरमध्ये आल्या. इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये दी एकटीच राहते. जान्हवीच्या मनात विचार आला. तिला काही समजत नव्हतं. तनूने लिफ्टचं बटन दाबलं. दोघी लिफ्टमध्ये गेल्या. तनूने 5व्या मजल्याचं बटन दाबलं. 5व्या मजल्यावर लिफ्टचं दार उघडलं आणि त्या बाहेर आल्या. जान्हवीने याआधी
हॉस्पिटलमध्ये लिफ्ट वापरली होती, पण इथलं वातावरण तिला नवीनच वाटत होतं. तनूने जाऊन फ्लॅटचं दार उघडायला सुरुवात केली. आता मात्र जान्हवीला कुतूहल आवरलं नाही. ती विचारते, दी, हे सगळं खोल्या तुमच्याच आहेत का? इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये तुम्ही एकट्या राहता का? आणि बस बस एकदम इतके प्रश्न? तनूने हसत तिला थांबवलं. दार उघडून दोघी आत गेल्या. समोर एक छोटासा हॉल होता आणि त्याच्याच पुढे ओपन किचन होतं. जान्हवी चारही बाजूंनी पाहत राहिली. सगळं खूपच सुंदर आणि आधुनिक होतं. ही पूर्ण बिल्डिंग माझी नाही ग, फक्त हा फ्लॅट माझा आहे, तनू म्हणाली. फ्लॅट? जान्हवी थोडी आश्चर्याने विचारते. हो, इथे बहुतेक लोक फ्लॅटमध्येच राहतात. लोकसंख्या खूप असल्यामुळे स्वतंत्र घर कमीच असतात, तनूने समजावत सांगितलं. अच्छा, आता समजलं, जान्हवी मान डोलावत म्हणाली. तू तर पटकन सगळं समजून घेतेस, तनूने कौतुकाने म्हटलं. नाही, हे मी कॉलेजमध्ये वाचलं होतं, जान्हवी उत्तरली. समोर 2 खोल्या होत्या. तनूने एका दिशेने इशारा करून सांगितलं. ही माझी खोली आहे आणि तू शेजारच्या खोलीत आपलं सामान ठेव. ती माझ्या हाऊसमेटची खोली आहे, पण ती सध्या गावाला गेली. ती परत येईपर्यंत तू ती खोली वापरू शकतेस. हाऊसमेट? जान्हवी थोडी गोंधळून विचारते. हो ग, हाऊसमेट. 2 लोक असले की भाडं वाटून देता येतं, त्यामुळे सोपं जातं, तनू म्हणाली. भाडं म्हणजे हा फ्लॅट तुम्ही भाड्याने घेतलाय, तुमचा नाही? जान्हवी थोडी उदासपणे विचारते. इथं घर घेणं काही सोपं नाही ग, खूप महाग आहेत सगळी घरं. भाडं देखील प्रचंड जास्त आहे. शहरातलं आयुष्य सोपं नाही, असं सांगून तनू तिच्या खोलीत निघून गेली. जान्हवीने हलकासा सुस्कारा टाकला. शहरातलं आयुष्य खरंच इतकं सोपं नसतं, ती स्वतःशीच बोलत म्हणाली आणि तिच्या खोलीत गेली. खोली लहानशी पण नीटनेटकी होती. भिंतीलगत मधोमध एक बेड होता आणि बेडच्या एका बाजूला छोटंसं ड्रेसिंग टेबल आणि मोठं आरसाही काच बसवलेला होता. दुसऱ्या बाजूला भिंतीतच मोठं कपाट होतं, ज्यांनी संपूर्ण भिंत झाकली होती. समोर एक दार होतं. जान्हवीने ते दार उघडलं तर आत छोटंसं बाथरूम होतं, पण सगळं स्वच्छ, नीटनेटकं आणि आरामदायक. घर खरंच खूप सुंदर आहे, जान्हवी स्वतःशीच पुटपुटली. इतका लांब प्रवास करून ती थकली होती. कपडे बदलून ती थेट पलंगावर जाऊन आडवी झाली. विचार करता करता तिला केव्हा झोप लागली हे तिलाही कळलं नाही. शेवटी जान्हवी शहरात पोहोचलीच. आता ती राजवीरला कसं भेटतील, त्यांची पहिली भेट कशी होईल, त्या विचारातच आज जान्हवी स्वतःहून उठली. ती पलंगावर बसली आणि आजूबाजूला नजर फिरवली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. आज आई पण उठवणार नाही, असं बोलत ती बेडवरून उठून वॉशरूमला गेली. थोड्या वेळाने ती बाहेर आली तर तिला तनू स्वयंपाकघरात काहीतरी काम करताना दिसली. ए जान्हवी, चहा बनवते आहे, प्यायचायस? तनूने विचारलं. जान्हवीने होकारार्थी मान हलवली. तनूला बघून जान्हवी थोडी चकित झाली. तनूने गुडघ्यांच्या वरपर्यंत असलेले शॉर्ट्स घातले होते. जान्हवीसाठी हे सगळं अगदी नवीन होतं. दीदी, तुम्ही कुठे काम करता? मला पण तिथेच लावा ना, जान्हवीने विचारलं. तनूने चहा देताना उत्तर दिलं. इथे काम मिळणं एवढं सोपं नसतं आणि मी ज्या ठिकाणी काम करते ते काम सगळ्यांच्या बसचं नाही. नाही दीदी, मी करू शकते, जान्हवीने आत्मविश्वासाने सांगितलं. तू तर ग्रॅज्युएट आहेस, प्रयत्न कर, एखादी नोकरी नक्की मिळेल, तनू म्हणाली. आणि त्यानंतर तुम्ही जरा शोधा ना माझ्यासाठी,
जान्हवीने विनंती केली. ठीक आहे, संध्याकाळी 5 वाजता तयार राहा, तनूने सांगितलं. चहा झाल्यावर तनू जेवण बनवायला लागली आणि जान्हवीही तिची मदत करू लागली. जेवण झाल्यावर तनू म्हणाली, तू आपलं सामान आवरून ठेव. हो दीदी, असं म्हणत जान्हवी आपल्या खोलीत गेली. तिला घरची खूप आठवण येत होती. ती आपलं सामान लावत असतानाच तनू आत आली आणि म्हणाली, जान्हवी, घरून तुझ्यासाठी फोन आला आहे. जान्हवी धावत जाऊन फोन उचलते. आई, असं म्हणत ती भावूक झाली. शहरात पोहोचलीस ना चानू बेटा? आशाजींचा आवाजही ओलसर झाला. हो आई, पोहोचले, जान्हवीने उत्तर दिलं. जेवलीस का? आईने काळजीपूर्वक विचारलं आणि त्यानंतर हो, जेवून घेतलं, जान्हवी म्हणाली. सगळं तिथं कसं आहे? आशाजी विचारतात आणि त्यानंतर आई, इथं सगळं खूप सुंदर आहे. मोठमोठ्या इमारती, गाड्या आणि खूप काही. मी जिथं थांबली आहे तो घर पण फार सुंदर आहे, जान्हवी आनंदाने सांगते. जान्हवी अजून काही सांगत असतानाच PCOवाल्याचा आवाज आला. बहीणजी, STD कॉल संपला आहे, फोन ठेवा. ठीक आहे बाळा, उद्या पुन्हा बोलू, असं म्हणून आशाजींनी फोन ठेवला. जान्हवीने फोन परत तनूला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी मिसेस मिश्रा आपल्या आईसोबत मंदिरात गेल्या. त्यानंतर त्यांना खूप थकवा जाणवला. या घरच्या कामात आईला मदत तर करत होती, पण तिचं मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच हरवलं होतं. ती जान्हवीला खूप मिस करत होती. जान्हवी असती तर आवाज देतच धावत आली असती. मिशा, 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 मनातल्या मनात विचार करत होती. तेवढ्यात तिची आई येऊन म्हणाली, कार्तिकला फोन लाव, त्यालाही सांग की जान्हवी शहरात गेली आहे. मिशाने नंबर डायल केला. 3-4 रिंगनंतर कार्तिकने कॉल उचलला आणि म्हणाला, हॅलो, इतका वेळ का लावलास फोन उचलायला? मिशा फोन उचलताच त्याच्यावर चिडली. बिझी होतो, सगळे तुझ्यासारखे मोकळे नसतात दिवसभर, कार्तिक चिडत म्हणाला. आणि त्यानंतर गरजेचं काही सांगण्यासाठी फोन केला आहे, पण आता काही सांगणार नाही, मिशा रागाने म्हणाली. जे सांगण्यासाठी फोन केला आहेस ना, ते मला आधीच माहिती आहे, कार्तिक उत्तर देत म्हणाला. आधीच माहीत आहे? कुणी सांगितलं तुला? मिशा तोंड वाकडं करत म्हणाली. आणि त्यानंतर आईने सांगितलं, कार्तिक उत्तर देतो. अरे पण आईने तर मला सांगितलं होतं की तुला सांगायला, मिशा थोडी आश्चर्याने म्हणते. तुझी सगाई ठरली आहे हेच सांगायचं होतं ना तुला? कार्तिक हसत विचारतो. नाही रे भाऊसाहेब, ते नाही सांगायचं होत, मिशा कपाळावर हात ठेवत म्हणाली. आणि त्यानंतर मग काय सांगायचं होतं? कार्तिक विचारतो. कार्तिक तिला चिडवत असतो. आईने तुझ्यासाठी लाडू पाठवले आहेत, जानूच्या हातून, भेटल्यावर घेऊन घे. मिशा सांगत असतानाच कार्तिक उत्साहाने म्हणाला, जानू येते शहरात? आणि त्यानंतर येते नाही, ती तर आधीच पोहोचली सुद्धा असेल, मिशा हसत म्हणाली. तेवढ्यात मिशाची आई फोन घेते आणि कार्तिकला म्हणते, बाळा, जान्हवीकडे लक्ष ठेव, तिच्यासाठी शहर नवीन आहे. हो आई, तुम्ही काळजी करू नका, तिचा संपर्क क्रमांक द्या, कार्तिक नम्रपणे म्हणाला. आणि त्यानंतर तनूचा नंबर दे कार्तिकला, सुनीताजी मिशाला म्हणाल्या. मिशाने कार्तिकला नंबर सांगितला आणि म्हणाली, हा नंबर तनूचा आहे, जानू तिच्यासोबतच शहरात गेली आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा, कारण इथून पुढेच लव्ह स्टोरी स्टार्ट होणार आहे.